नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आज आपण आलो आहे अकोला तालुक्यामधल्या घाटघर ह्या साईडला फिरायला। ह्यामध्ये आज आपण अमृतेश्वर मंदिर त्यासोबतच बरेचसे नवीन वॉटरफॉल्स आहेत जे आत्ता पावसाळ्यामध्ये सुरू झालेत, ते सगळे बघणार आहे। तर हा व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी बघायला मिळतील। चला सुरू करूया। एखादा लॉंग वीकेंड असावा आणि तो लॉंग वीकेंड असून सुद्धा फिरायला नाही जायचं, हे एखादा गुन्हा केल्यासारखंच वाटतं आजकाल। तर ह्याच लॉंग वीकेंडचा मुहूर्त साधून आम्ही निघालो अकोले तालुक्यामधलं भंडारदरा, परत रतनवाडी इथले अमृतेश्वर मंदिर आणि त्यासोबतच बरेचसे वॉटरफॉल्स बघायला। त्यासोबतच या रोडवरती तुम्हाला बरेचसे होमस्टे आणि बरेचसे हॉटेल्ससुद्धा बघायला मिळतील। आम्ही आमचा प्रवास चालू केला होता राजूरपासून। तिथून एक अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही भंडारदरा किंवा विल्सन डॅम इथे येऊन पोहोचलो। इथे येण्याआधी तुम्हाला वन्य विभागाच्या चेकपोस्टवरती तुमचं आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे। असं म्हणतात की हे धरण इंग्रजांनी फक्त चुना, माती आणि दगडापासून बांधलं होतं। भंडारदरा सोडताच आम्हाला रस्त्याला छोटे छोटे पाण्याचे झरे व धबधबे दिसायला सुरू झाले। भंडारदरापासून पुढे आल्यानंतर अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावरती आम्हाला वसुंधरा फॉल्स बघायला मिळाला। यापूर्वीही आम्ही बऱ्याच वेळा अमृतेश्वर मंदिराला गेलो होतो, पण पहिल्यांदाच आम्हाला वसुंधरा फॉल्स बघायला मिळाला। आणि एक 5 मिनिटाच्या मेन रोडच्या रस्त्यापासून आतमध्ये एक पाऊल वाट आहे, त्यातून चालत आलं की लगे 5 मिनिटात तुम्ही इथं वॉटरफॉल पाशी येऊन पोहोचताय। तर हे बघू शकता तुम्ही, मागं वॉटरफॉल दिसतोय। मी जवळ जाऊन अजून दाखवतो, एक मस्त वाटतं एकदम फील, एकदम थंड वारं चालू आहे, पाणी उडतंय, एकदम मस्त वाटतं। धबधब्याच्या जवळ गेल्यानंतर पाण्याचे जे छोटे छोटे थेंब उडाले, त्यामुळं प्रवासाचा पूर्ण थकवा निघून गेला। वसुंधरा फॉलपाशी बसल्यानंतर खूप छान वाटले। त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या वॉटरफॉलकडं, जो आहे कोलटेंबे वॉटरफॉल। रस्त्यामध्ये आम्हाला 2 तोंडी साप सुद्धा दिसला। या ट्रिपमध्ये आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ठिकठिकाणी स्वच्छता। कोलटेंबे वॉटरफॉल्स नंतर आम्ही निघालो पुढे नानी वॉटरफॉलकडे। यावेळेस या आठवड्यात पाऊस कमी असल्यामुळे तिथे वॉटरफॉलला पाणी कमी दिसत होतं। नानी फॉल्सपासून पुढे आल्यानंतर आम्हाला दिसले नेकलेस फॉल्स। तिथे खूप जास्त पाऊस नसल्यामुळे इथेही पाणी कमी होतं। नेकलेस फॉल्सपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही अमृतेश्वर मंदिराच्या पार्किंगपाशी पोहोचलो। तिथे ही हेमाडपंथी पद्धतीची विहीर बघायला मिळाली। अमृतेश्वर मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचं एक शिवमंदिर आहे।
हे मंदिर 1200 वर्ष जुनं आहे व 9व्या शतकात शिलाहार राजवंशांनी बांधलं होतं। झांजा राजाच्या या बांधलेल्या 12 मंदिरापैकी हे एक आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे शिवलिंग आहे ते पाण्याच्या आतमध्ये असतं, ते तुम्ही इथे बघू शकता। दर्शनानंतर आम्ही तिथे एका हॉटेलमध्ये झुणका भाकरीचा आनंद घेतला आणि ह्या सगळ्या आठवणी आमच्या मनामध्ये आयुष्यभरासाठी साठवून परतीच्या प्रवासाला लागलो।